बोलो भारत माता की वंदे वंदे। कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन द्वारे ये जहां हमारा। सारे जहां से अच्छा हिंदू सिता हमारा, सारे जहां से अच्छा हिंदू सिता हमारा। सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींनो, सर्वप्रथम आपणाला गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा देते आणि या महान राष्ट्रीय ध्वजाला सलाम करून माझे मनोगत आपल्या समोर सादर करते। मित्र हो, आपण भारतीय लोक विश्वासात उत्सवप्रिय समाज म्हणून ओळखले जात। आपण ज्याप्रमाणे धार्मिक सणवार उत्सव हे मोठ्या आनंदाने आणि कौतुकाने साजरा करतो, त्याप्रमाणेच भारतीय नागरिकांसाठी असलेले राष्ट्रीय सण म्हणजेच प्रजासत्ताक दिन, जो आपण 26 जानेवारी या दिवशी सादर करीत आहोत। 15 ऑगस्ट 1947 या वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळाले। शेकडो वर्षाचे पारंत्र्याचे पास तुटले। स्वातंत्र्य भारताच्या पुढील योजना काय असतील, देश कोणत्या वाटेने वाटचाल करेल, न्यायव्यवस्था कशी असेल, यासाठी देशाची एक राज्यघटना बनविण्यात आली। जगभरातील राज्यघटनेचा अभ्यास करून अखेर भारताने धर्मनिरपेक्ष प्रजातंत्र स्वीकारले। ही राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 या दिवशीपासून राज्यघटनेप्रमाणे भारत देश चालू लागला। लोकांनी लोकांमार्फत लोकांसाठी चालविलेले राज्य जन्माला आले। भारत देश प्रजासत्ताक म्हणजेच प्रजेचे सत्ता असलेले राष्ट्र झाला, म्हणून आजचा दिवस खास आहे। मित्र हो, आजचा हा भाग्याचा दिवस आपण पाहू शकलो, कारण असंख्य माणसांनी या देशासाठीच्या राजकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली। आज देश पारंत्र्यात असताना लढा देणाऱ्या क्रांतिकारी राष्ट्रीय नेते, स्वातंत्र्य सेने आणि कार्यकर्ते या सर्वांचा स्मरण करण्याचा आजचा हा दिवस आहे। त्यांचा संघर्ष आणि महत्त्वाकांक्षा यामुळे आपण एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून विश्वासात आपले अस्तित्व निर्माण केले आहे। आज भारत देश येणाऱ्या काळात बलसागर भारत होईल, विश्वासात शोभून राहील। प्रजासत्ताक दिनाच्या आपणाला आभारभर शुभेच्छा। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते। जय हिंद, जय भारत, जय कर्नाटक।